नमस्कार. श्रद्धा स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हेअर बँड किंवा हेअर रबर जो असा असेल. रबर बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला 89 चैन बनवून घ्यायचे आहेत. 89. त्यासाठी ही बघा सुई अशी घेतली, त्याला गोल फिरवली आणि एक चैन घालून हा धागा घट्ट ओढला, जेणेकरून एक गाठ तयार होईल. आता आपल्याला ह्याच्या पुढे 89 चैन बनवून घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अशा पद्धतीने आपल्याला 89 चैन बनवून घ्यायच्या आहेत. हे पहा, आपल्या 89 चैन बनवून झालेल्या आहेत. आता यानंतर पहिल्या 2 चैन सोडून तिसऱ्या चैनमध्ये एक हाफ डबल क्रोशे करून घ्यायचा आहे. बघा, 1 2 आणि तिसऱ्या चैनमध्ये आपण हाफ डबल क्रोशे करणार आहोत. त्याच्या पुढच्या चैनमध्ये सुद्धा हाफ डबल क्रोशे, पुढे एक हाफ डबल क्रोशे, त्याच्या पुढच्या चैनमध्ये हाफ डबल क्रोशे, असे टोटल 20 हाफ डबल क्रोशे आपल्याला घालून घ्यायचे आहेत. हे बघा, हाफ डबल क्रोशे म्हणजेच सुईमध्ये आपण धागा घ्यायचा आहे, पुढच्या चैनमध्ये सुई ओढून धागा मागे ओढून घ्यायचा आहे. आता पुन्हा सुईमध्ये धागा घेऊन या तीनही लूपमधून धागा बाहेर काढायचा आहे. याला म्हणतात हाफ डबल क्रोशे. पुन्हा बघा, सुईमध्ये धागा घेतला, पुढच्या चेनमध्ये सुई घालून धागा मागे ओढून घेतला आणि या तीनही लूपमधून धागा मागे ओढून घेतला. असे आपण 20 हाफ डबल क्रोशे घालून घेणार आहोत. हे पहा, माझे 20 हाफ डबल क्रोशे घालून तयार आहेत. आपण जे स्टार्टिंगला 2 चैन सोडून तिसऱ्या चैनमध्ये हाफ डबल क्रोशे केला, त्या पहिल्या 2 चैन त्याला पण आपण एक हाफ डबल क्रोशे काउंट करायचा आणि त्याच्यानंतर पुढे 19 हाफ डबल क्रोशे घालायचे. हे 19 आणि ह्या 2 चैन मिळून 20 हाफ डबल क्रोशे झाले. आता यापुढे 6 स्लिप स्टिच घालायचे आहेत पुढच्या चैनीमध्ये. तर हे बघा, स्लिप स्टिचसाठी मी चैनमध्ये सुई टाकली, धागा मागे ओढून घेतला आणि हाच धागा या लूपमधून बाहेर काढला. एक झाला. हे बघा, ही दुसरी स्लिप स्टिच, पुढे 3 4 5 आणि ही झाली शेवटची 6. अशा प्रकारे 6 स्लिप स्टिच घालायचे आहेत. आता पुढच्या चैनीमध्ये, पुढच्या 15 चैनीमध्ये प्रत्येकी एक एक असे 15 हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. पुन्हा हे बघा, 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे आपण 15 हाफ डबल क्रोशे घालून घेऊ. हे पहा, 15 हाफ डबल क्रोशे घालून झालेले आहेत. आता पुन्हा पुढे 6 स्लिप स्टिच घालायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 स्लिप स्टिच झाल्याच्या नंतर पुन्हा पुढे 15 हाफ डबल क्रोशे घालायचे आहेत. हे बघा, सुईमध्ये धागा घेतला, पुढच्या चैनमध्ये सुई टाकून धागा मागे ओढून घेतला आणि तीनही लूपमधून सुई बाहेर काढून घेतली. पुन्हा बघा, सुईमध्ये धागा घेतला, पुढच्या चैनमध्ये धागा सुई ओढून मागे धागा ओढून घेतला आणि या तीनही लूपमधून सुई बाहेर काढून घेतली. ह्याला म्हणतात हाफ डबल क्रोशे. असे आपल्याला पुन्हा 15 हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे.
हे बघा 15 हाफ डबल क्रोशे घालून झालेले आहेत. आता पुढे पुन्हा 6 स्लिप स्टिच घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 स्लिप स्टिच झाल्यानंतर ह्या 20 चैन उरतात टोटल. तर ह्या 20 चैनमध्ये पूर्ण हाफ डबल क्रोशे घालायचे. सगळीकडे एका चैनमध्ये एक हाफ डबल क्रोशे, असे 20 हाफ डबल क्रोशे आपण घालून घेऊया. हे पहा आपले 20 हाफ डबल क्रोशे घालून झालेले आहेत. आता चैन 1 करायचं आहे, आपलं वर्क टर्न करायचं आहे आणि आता आपण जी पहिली चैन घातलेली आहे ती चैन स्किप करायची आणि दुसऱ्या चैनपासून बॅक लूप, म्हणजे हा तुमच्या समोर जो लूप आहे तो फ्रंट आणि मागचा लूप आहे तो बॅक, तर बॅक लूपमधून 20 हाफ डबल क्रोशे घालायला सुरुवात करायची. हे बघा 1 2 3 हे बघा 20 हाफ डबल क्रोशे घालून झालेले आहेत. आता पुढे पुन्हा तेच करायचं आहे. बॅक लूपमधून 6 सिंगल क्रोशे घालून घ्यायचं आहे. आपण जी पहिली प्रोसेस फॉलो केली तीच परत पुन्हा करायची आहे. हे बघा बॅक लूपमध्ये सुई ओढून घ्यायची, धागा मागे ओढायचा, तोच धागा या लूप्समधून सुद्धा बाहेर काढायचा. एक झालं, पुढच्या चैनमध्ये दुसरा, 3 4 5 आणि 6 असे 6 सिंगल क्रोशे 6 स्लिप स्टिच आपण बॅक लूपमधून घालून घेतलेले आहेत. आता यापुढे पुन्हा 15 हाफ डबल क्रोशे आपल्याला घालायचे आहेत. तेही ही पूर्ण पट्टी आता आपल्याला बॅक लूपवरच कंप्लीट करायची आहे. आता आपल्याला 15 हाफ डबल क्रोशे घालायचे आहेत. सुईमध्ये धागा घेतला, बॅक लूपमधून सुईमधून धागा बाहेर काढला आणि तीनही लूपमधून तो धागा मागे ओढून घेतला. 1 2 3 4 5 अशा पद्धतीने 15 हाफ डबल क्रोशे घालून घेऊया. हे पहा 15 हाफ डबल क्रोशे घालून झालेले आहेत. आता पुढे पुन्हा 6 स्लिप स्टिच घालायचे आहेत. बॅक लूपमधून आपण 6 स्लिप स्टिच घालून घेतलेले आहेत. पुढे पुन्हा 15 हाफ डबल क्रोशे, मग 6 स्लिप स्टिच आणि लास्टला 20 हाफ डबल क्रोशे घालून ही लाईन पूर्ण करायची. हे बघा आपली 2 राऊंड तयार झाले, खालचा एक आणि वरचा एक, असे 2 राऊंड तयार झाले. सेम प्रोसेस वापरून अजून 2 राऊंड आपल्याला तयार करायचे, टोटल 4 राऊंड होतील. तर हे बघा लास्टला पोचल्यावर एक चैन घालायची. जी आत्ता घातलेली चैन आहे तिला स्किप करून पुढच्या चैनपासून पुन्हा बॅक लूपनीच सुरुवात करायची आहे हाफ डबल क्रोशे घालायला. स्टार्ट आणि एंडला 20 हाफ डबल क्रोशे आहेत आणि मध्ये 15 हाफ डबल क्रोशे आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि ही प्रोसेस अजून 2 वेळा फॉलो करा. टोटल 4 राऊंड झाल्यावर हे पूर्ण होईल पट्टी. हे पहा आपले 4 राऊंड बनवून तयार झालेले आहेत. ही पट्टी अशी दिसेल. आता लास्टला एक चैन करून हा धागा थोडासा वर करून कट करून घ्यायचा आहे. कट केलेला धागा पट्ट ओढून सुईमध्ये भरून हा इथे अडकवून घ्यायचा. हे पहा पट्टी तयार झाल्याच्या नंतर ही बघा ही सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे. बघा अशी दिसेल उलटी बाजू. तर आपल्याला पट्टी उलट्या बाजूनीच पकडायची आहे, म्हणजे उलटी बाजू वर यायला पाहिजे. त्यानंतर ही जी पहिलं आपलं स्लिप स्टिचचं गॅप आहे तो ह्या स्लिप स्टिचच्या गॅपवर असा फोल्ड करून घ्यायचा आहे. मग इथे अंगठ्याने पकडायचं आहे आणि
ह्या साईडचा जो गॅप आहे स्लिप स्टिकचा हा ह्याच्यावरती फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. हे नीट लावून घ्या असं. हे बघा, हे आपलं फूल असं रेडी होईल. आता हे सिक्युअर करण्यासाठी हाच गुलाबी धागा आपण ह्याच्या भोवती गुंडाळणार आहोत. हे बघा, आता हे आपण असं पकडले, हा धागा हा सेम कलरचाच धागा घ्यायचा, थोडा मोठा ठेवायचा इथे. बघा, सोडलाय मी थोडासा धागा आणि हा धागा आपण इथे 2-3 वेळा घट्ट असा गुंडाळून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने. हा 4 वेळा गुंडाळला. आता मी हे उलटं केलं आहे. हे बघा, आता हा जो धागा आपण सोडलेला त्यातून एक रब्बर घालून घ्यायचा आहे आपल्याला, जो तुमच्याकडे असेल अवेलेबल. तो रब्बर ह्याच्यात ओवून घ्या, किंवा हा बघा, हा रब्बर असा ठेवला, त्यातून धागा बाहेर काढायचा आणि हा धागा आता घट्ट ओढून ह्या धाग्याने 3-4 फेऱ्या अशा मारून घ्यायच्या आहेत. रबरातनं धागा असा ओढून घ्यायचा आहे. 4-5 वेळा ह्या राऊंड तुम्ही करून घ्या. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, हे असं. मग ह्याच्यातनं हा धागा बाहेर काढायचा आहे. असे 4-5 राऊंड झाल्याच्या नंतर हे बघा, हा आपला लास्ट असेल. दोन्ही धागे एकदा घट्ट ओढून घ्या, म्हणजे हा छोटा धागा पण ओढून घ्या आणि मोठा धागा पण ओढून घ्या. आता बरोबर मधोमध त्या रबराच्या 1-2-3 गाठ मारून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने. आता ह्या गाठ मारून झाल्यावर हा धागा थोडासा बाकी ठेवून कट करून घ्या. आणि हे जे दोन्ही धागे आहेत ते आपण जे राऊंड केलेले आहेत त्याच्यातनं सुई मागच्याच साईडनी, बघा, सुई अशी काढायची. हा जो धागा आहे तो, हे बघा, मी ह्या साईडनी खाली घेऊन हा धागा त्या सुईतनं या साईडला ओढून घेते. आता उलट्या बाजूनी सुई घालायची अपोजिट साईडनी आणि हा धागा बाहेर ओढून घ्यायचा आहे. बघा, हा धागा आपल्याला ह्या साईडला ओढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता हे जे उरलेले दोरे आहेत हे आपण कट करूया, जेणेकरून ते दिसणार नाही. हा रबर आपला इथे सिक्युअर झालेला आहे आणि आपला हा क्लिप असा दिसणार आहे. ह्याला मागे रबर असणार आहे. ठीक आहे. आता ह्याला आपण वरती 6 mm व्हाईट कलरचा मणी लावून घ्यायचा आहे. हे बघा, ह्याच्यावर आपण हा जो 6 mm व्हाईट कलरचा मणी आहे तो चिटकवणार आहोत. तर त्यासाठी मी हा गम घेतलेला आहे. हा जो गम आहे तो आपण बरोबर मधोमध असा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला जो मणी आहे तो त्याच्यावर अलगद चिटकवायचा आहे. तयार झालेला आहे, जो असा दिसेल. आपला फायनल रबर असा दिसेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.